तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चल अनिलः. त्या वात पित्त कफांपैकी वायू हा वृक्ष, लघु, शीत, कर्कश, सूक्ष्म व प्रवाही आहे. पित्तम सस्नेह तीक्ष्ण उष्ण लघु विश्रम सरद्रव. पित्त हे किंचित स्निग्ध, तीक्ष्ण, उष्ण, लघु, दुर्गंधी, प्रसरणशील व द्रव आहे. स्निग्ध शीतो गुरु वृक्ष, लघु, शीत, खर, सूक्ष्म, चल, अनिल. पुढे पित्ताचा. पित्त सस्नेह, तीक्ष्ण, उष्ण, लघु, विस्त्र, सरद्रव. कफ एकदा झालेला आहे, याच्यात नाही आलेला की आलेला. स्निग्ध, शीत, गुरु, मंद, श्लक्षण, मृत्सन आणि स्थिर. आता इथे एक जर तुम्ही लक्षात घेतलं याच्यामध्ये तर काही गुण सारखे सारखे आहेत. तर ते सारखे सारखे गुण कुठले आहेत? लघु आहे, शीत आहे. लघु कुठे आहे? पित्तात. लघु वातामध्ये पण आहे, वात आणि पित्त आहे. तसंच आणखी त्यानंतर शीत, वात आणि कफ. वात आणि कफ. पित्त सस्नेह आणि स्निग्ध सेमच येतं नाही. पित्त आणि कफाचा सस्नेह दोन अनुषंगाने विचार करता येईल. सस्नेह म्हणजे स्नेहासोबत आणि स्नेह म्हणजे शरीरामधल्या जेवढ्या काही क्रियात्मक फ्लेक्झिबिलिटी आहे, रिलॅक्सेशन आहे, त्याला पण सस्नेह म्हणू शकतो. कारण की तुझं माझ्यासोबतचं वागणं हे सस्नेह आहे असं आपण म्हणतो, किंवा चांगल्या पद्धतीचं आहे, किंवा प्रेमाचं आहे, ठीक आहे, किंवा सहकार्याचं आहे, किंवा सहयोगाचं आहे, तर त्याला आपण सस्नेह म्हणू शकतो. पण स्निग्ध जे आहे हा स्पर्शानुशी संबंधित आहे. सस्नेह स्पर्श नाही आहे, ते फिलिंगशी संबंधित आहे की माझं तुझ्यासोबत वागणं सस्नेह आहे, किंवा सस्नेह निमंत्रण आपण म्हणतो. तर तिथं ते भावनेशी संबंधित आहे. मग पित्त हे भावनेशी संबंधित आहेत का? हो, बरोबर आहे. कारण बरेचदा काय होतं की आपण म्हणतो की पित्ताला कसं सांभाळायला पाहिजे? जावयासारखं सांभाळायला पाहिजे, है ना. कफाला आपण कमी करू शकतो, वाताला आपण बऱ्यापैकी अनुलोम करून कंट्रोल करू शकतो. पण पित्ताच्या बाबतीत तसं नाही. त्याला जर तुम्ही अनुलोम करायला गेले तरी त्याला त्रास होईल. त्याला आणखी स्थिर करण्याचा प्रयत्न केला तर तो काहीतरी नवीन लक्षण दाखवेल. पित्त हा अग्निस्वरूप आहे. तर अग्नीच्या ज्वाला ऊर्ध्वगामी पण असते, किंवा त्याच्या ज्वाला तुम्ही पाहिल्या असेल तर त्या वेगवेगळ्या अँगलनी जाणार आहे. त्याची काही विशिष्ट अँगल नाही आहे. ते डिपेंड ऑन वात असेल, डिपेंड ऑन कफ असेल. म्हणजे स्ट्रक्चर काय जळतं आहे याच्यावर पण आहे, आणि आजूबाजूची हवा कशी त्याच्यावर पण आहे. थोडंफार म्हणजे आता असं काही नाही की लाकूड खूप चांगलं असेल म्हणून एकदम एक ज्योत येईल त्याची, असं होतं का कधी? भणभण 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 पेटायला लागते. जिकडे जागा मिळेल तिकडे बनवून अग्नी फिरायला लागते. एकदा बनवा लागला की ते काय शोधते का की मी या मार्गाने जाऊ? ते ना वायूचं ऐकते ना वस्तूचं ऐकते, ते त्याचा मार्ग शोधत जाते, आणि त्याच्या मार्गाच्या बाबतीत जे जे अडथळेमध्ये येईल त्याला ते संपवत जाते. मग अग्नीच्या बाबतीत सस्नेहता असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासोबत खूप जास्त जवळीकता बरी, आणि त्याच्यासोबत दूर राहणं बरं. म्हणून त्याला एक विशिष्ट अंतर ठेवलेलं आहे. म्हणून शरीराच्या सहयोगी भूमिकेतून त्याला सस्नेह शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. सस्नेह शब्दाचं वेगळं महत्व आहे. बाकी इतर गुण जे आहे ठीक आहे, वाचताना तुला लक्ष दिले की पुढचं वाच, कंटिन्यूली वाच. वात पित्त कफांपैकी कोणत्याही दोघांचा क्षय किंवा कोप झाला असता त्यास संसर्ग म्हणतात.
व सर्वांचा क्षय किंवा कोप झाला असता त्यास सन्निपात म्हणतात. सन्निपात आणि संसर्ग. वात आणि कफ कोणतेही कोणतेही दोन त्याला संसर्ग आणि सर्व एकदाच सन्निपात. सन्निपात. ठीक. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र हे 7 धातू होत व त्यांनाच दुष्य अशी संज्ञा आहे. मूत्र, पुरीष व स्वेद इत्यादिकांना मल अशी संज्ञा आहे व तेही दुष्यच होत. म्हणजे दुष्य मध्ये काय काय आलं? 7 धातू आणि 3 मल. 3 मल. 7 + 3 10. ठीक. वातादी दोष, रक्तादी धातू व मूत्रादी मल या सर्वांची वृद्धी समान गुणांच्या पदार्थापासून होते व त्यांचा क्षय विपरीत गुणांच्या पदार्थापासून होते. समानेन वृत्ती विरोधान क्षय. हे समान किंवा विपरीत पदार्थ 3 प्रकारचे असू शकतात: द्रव्य, गुण किंवा कर्म. द्रव्य संबंधी उदाहरणे: रक्ताने रक्त वाढते, मांसाने मांस वाढते. दूध जलात्मक असल्यामुळे जलात्मक जो कफ त्याला वाढवितो. द्रव्य, गुण आणि कर्म ना. 3 पद्धतीने आपल्याला रास किंवा समान किंवा विपरीत गुण आणू शकतो. कधी ते द्रव्याच्या माध्यमातून होईल, कधी ते गुणाच्या माध्यमातून होईल, कधी कर्माच्या माध्यमातून. हरणदोडी, काकोली इत्यादी वनस्पती सोमात्मक असल्यामुळे स्नेह, बल, वीर्य व तेज यांना वाढवितात. मिरे, पंचकोल, विबवा इत्यादी बुद्धी, मेधा व अग्नी यांना वाढवितात. गुणासंबंधी उदाहरणे: खारीक वगैरे पदार्थ स्निग्ध, जड, शीत इत्यादी गुणांच्या योगाने कफ वाढवितात. कर्मसंबंधी उदाहरणे: धावणे, उड्या मारणे, पोहणे इत्यादी क्रिया वायू वाढवितात, कारण त्यांच्यामध्ये व वायूमध्ये चंचलत्व हा गुण समान आहे. बरं. आता इथे कर्माच्या बाबतीतल्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात, पण द्रव्य आणि गुण याच्या बाबतीतल्या गोष्टी लक्षात येत नाही. कर्म आणि गुणाश्रित कसं असेल हे समजायला पाहिजे. ठीक आहे. उदाहरण देताना काय दिलेलं त्यांनी? द्रव्यामध्ये रक्ताने रक्त वाढतात, नंतर मांसाने मांसाची वृद्धी होते, दूध जलात्मक आहे तो एखादं द्रव्य जशा पद्धतीचं आहे तशा पद्धतीची निर्मिती शरीरात करेल. बरोबर. जसं रक्त पान किंवा रक्ताशी संबंधित आपण काही वृद्धी करण्याचा प्रयत्न करतोय, तर रक्ताच्याच अनुषंगाने त्याला वाढवणं. म्हणजे की अजा रक्त, ठीक आहे, मनुष्य रक्त, याच्यातूनच त्याचाच द्रव्यपान करणं आणि ते रक्त वाढवणं. ठीक आहे. किंवा घृत आहे तर ते मज्जेच्या बाबतीत त्याला इम्पॅक्ट दिसेल, त्याचा परिणाम दिसेल. आणखी अशा कुठल्या गोष्टी आहे जे द्रव्याचा विचार करून मांसाचा विचार केला तर मांस वाढेल. तर जसं आहे तसं शरीराला दिलं तरी त्याची वृद्धी होत आहे. म्हणजे आपण द्रव्य विचार करत आहे, पण आता द्रव्याश्रित गुण आहे हे त्या द्रव्याच्या आधारित असलेल्या गुणावर आधारित लक्षणात बदल दिसेल. तर तशा कुठल्या वस्तू आहेत? खारीक वगैरे पदार्थ स्निग्ध, जड, शीत आहेत, त्याने कफ वाढवितात. बरं. असं होताना दिसत आहे ना आपल्याला की आपण जे खात आहे त्याच्याशी संबंधित प्रभाव आपल्याला दिसतोय. मग द्रव्य आणि गुण या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपण आहार विहारात बदल केले पाहिजे. मग आहार विहाराचे पथ्य सांगताना आपल्याला रुग्णाला सांगताना असं सांगता आलं पाहिजे की काही गोष्टी द्रव्याचा विचार करून रुग्णाला द्यावं लागतील, तर काही गोष्टी गुणाचा विचार करून द्यावं लागतील. पथ्य आहार सांगताना आपण सांगतो, रुग्ण विचारतो की बाबा हे खाल्लं तर चालेल का. बरेचदा गफलत कुठं होते, जे दिसत आहे तसंच शरीरात येईल का, है ना. असं वाटेल की मांसाने मांस वाढेल का, मांसाने मांस वाढेल तसं गुणानेही मांस वाढेल. मग अशा काही वस्तू असतील जे त्याच्या गुणाच्या प्रभावाने मांसाची वृद्धी करेल, आहे का अशा वस्तू? जसं मांस आहे,
माश म्हणजे आपली उडद. तर उडदाच्या गुणामध्येच असे गुण आहेत की जी मांसाची वृद्धी करू शकते, पण मांस खाल्ल्यानंतरही मांसाची वृद्धी होते. म्हणजे काही जे लक्षणं दिसत आहेत किंवा वृद्धी क्षय दिसत आहे ते दोन्ही आश्रयातून करता येईल. ठीक आहे. म्हणून जसं आता काही व्यक्ती किंवा काही समाजामध्ये नॉनव्हेज खात नाहीत, काही ठिकाणी ते खातात. तर हे दोन्ही विचार द्रव्याश्रित आणि गुणाश्रित विचार करणाऱ्या लोकांची पद्धती आहे. जीवन पद्धतीमध्येही ते दिसते. लोक जगतानाही त्या गोष्टीचा विचार करतात की शरीराची वृद्धी करताना, शरीरामध्ये जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्याचे बल वाढवताना एक तुम्ही द्रव्याश्रित विचार करून जगणारे लोक आहेत आणि एक गुणाश्रित विचार करून जगणारे लोक आहेत. धर्म पाळताना ते त्या दोन्ही पद्धतीचा विचार करून पाळतात. जसं तर ब्राह्मणांमध्ये किंवा इतर काही कॅटेगरीजमध्ये नॉनव्हेज खात नाहीत, मग ते गुणांचा विचार करून मांसाची वृद्धी करतात. आणि जे नॉनव्हेज खातात ते लोक द्रव्याश्रित गोष्टीचा विचार करून आहाराचं नियोजन करतात. आतापर्यंत आपण हा विचार करत होतो का कधी? नाही. या नॉनव्हेज लोक का खातात? एक मग आपल्याला कन्फ्युजन आहे की नॉनव्हेज खाणारे लोक जे आहेत हे जास्त काय म्हणता हार्श आहेत किंवा असं आहे. ठीक आहे. तर तो एक त्यातला भाग आहे. कारण अन्न कुठल्या पद्धतीनं तयार झालेलं आहे तो मनाशी संकल्पन अन्नमय कोश जे आहे त्याच्यावर काम करेल आणि मनोमय कोशावर त्याचं कार्य होऊन तशीच मनाची निर्मिती होईल, असं एक आपल्याकडे कन्सेप्ट आहे. ठीक आहे. आयुर्वेदाचा कन्सेप्ट आहे तो काही अंशी बरोबर आहे, पण काही अंशी त्याच्यात आपल्याला असं नाही आहे की नॉनव्हेज खाणारा माणूस क्रूर असेल. खूप लोक पाहतो आपण. आता आदिवासी समाज आहे, तर मोस्टली आदिवासी समाजामध्ये खूप सॉफ्ट लोक आहेत, पण ते खूप नॉनव्हेज खातात. त्यांच्या इतकं लोकांना मदत करणारे, निसर्गाला मदत करणारे, सहयोगी पद्धतीने राहणारे लोक नाही आहेत. कष्टासाठी त्यांना ते करावं लागत असेल, खावं लागत असेल, किंवा त्याची आजूबाजूला परिस्थितीच नाही म्हणून ते खात असतील त्या काळात, कारण की त्यांची जीवन पद्धती तशी होती. तर द्रव्याश्रित ही गुण सात्विक असू शकतात आणि तुमच्या गुणाश्रितही वस्तू जे आहे ते तुम्हाला असात्विकता देऊ शकतात. या दोन्ही गोष्टी तुम्हाला विचार करावा लागेल, कारण की ती शरीराच्या अनुषंगाने विचार केला तर त्याची मानस अवस्था काय आहे याच्यावर पण ते डिपेंड करेल. जर एखाद्या व्यक्तीचा क्रूर स्वभाव आहे तर त्यांनी सात्विक काय खाल्लं तर तो काय बदलणार नाही ना. तो तर आलेला आहे, तो आधीच्या सगळ्या गुणकर्मानुसार आलेला. तर द्रव्याश्रित आणि गुणाश्रित असे दोन्ही पदार्थ तुम्हाला तुमच्या शरीराच्या बदलासाठी किंवा शरीराला आवश्यक असलेल्या गोष्टीसाठी उपयोगी पडतात. कारण ग्रंथकार तुम्ही पाहिलं ग्रंथामध्ये तर खूप चांगलं वर्णन दिलेलं आहे नॉनव्हेजच्या बाबतीत. काय खायला पाहिजे, कुठली वस्तू खायला पाहिजे, द्रवद्रव्य विज्ञान या अध्यायामध्ये ते आलेलं आहे. ठीक आहे. की नॉनव्हेजचे प्रकार काय आहे, इव्हन त्याच्यात ते इतकं सुंदर दिलेलं आहे त्यांनी की कुठल्या कुठल्या प्रकारे ते सगळं तुम्ही वापरू शकता आणि त्याचे गुणकर्म कसे वापरायचे आहे. आणि हे दिलेलं आहे की गुणानुसार असणारे पदार्थ कसे वापरायचे आणि ते पण सांगितलं आहे. ठीक आहे. तर ते आपण वाचताना पुढे येईल. पुढे वाच. गोड, आंबट, खारट, कडू, तिखट व तुरट असे द्रव्यामध्ये 6 रस आहेत. ते अनुक्रमे करून एकाहून एक बलावह आहेत. म्हणजे गोड रस सर्वात अधिक बलावह, आंबट त्याहून कमी, खारट आंबटाहून कमी आणि त्याचप्रमाणे जाणावे. म्हणजे मधुर रस गुरु आहे आणि जसं आपण खाली जातो मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. बरोबर आहे. हाच क्रम आहे ना. 2 क्रम आहेत. 2 क्रम आहेत. मधुर, लवण, कटू, तिक्त, कषाय. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय आणि तिक्त, कटू, कषाय. तिक्त, कटू आणि कषाय. अच्छा, तिक्त, कटू, कषाय. बरोबर. तर कोणता क्रम जास्त प्रॉपर वाटतंय? मधुर, आम्ल, लवण तर कळत आहे. मधुर, आम्ल, लवण. कारण इथं तेजाचं प्रमाण कमी होत चाललं, वाढत चाललेलं आहे. मधुरमध्ये तेज तत्व कमी आहे सगळ्यात, आम्लामध्ये थोडं तेज आहे, लवणामध्ये प्लस तेज आहे. आणि कटू, तिक्त, कडू रस पहिले आला, तिखट रस नंतर आला आणि तुरट रस सगळ्यात शेवटी आला.
तर इथे वाताचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, वायूचं प्रमाण. तर कषाय रस सगळ्यात शेवटी असेल तर जास्त बेटर. ठीक आहे. म्हणजे दुसरा क्रम म्हणजे तिक्त, कटू, कषाय. हा ही जी हे आहे ना, कारण की हे पंचमहाभूताच्या तत्वात बसते. कारण आकाश तत्वात हे विलीन होत आहे. पृथ्वी तत्वापासून सुरुवात, आकाश तत्वात विलीन. तर हा सृष्टीचक्राच्या नियमात बसणार आहे. तर हा क्रम आपण वापरू शकतो. पण दुसऱ्या क्रमाच्या बाबतीत काय आलेलं आहे सगळ्यात शेवटी? कशाचं आहे सर? एंडिंग तर कशाचं? कषायचं आहे ना. मग आपण इथं काम करू की हे कषाय रस तर एंड सारखा आहे, आकाशात सर्व विलीन होत आहे. मध्ये अडथळा कुठे आला? फक्त कटू आणि तिक्त मध्ये. कटू आणि तिक्त. तर कटू रस म्हणजे आपल्या हिशोबाने तिखट आणि कडू. तर कडू रसामध्ये आकाश तत्व जास्त आहे. कडू रसामध्ये कोणते कोणते तत्व आहेत? कडीमध्ये वायू आणि वायू आहे ना, वायू नंतर आकाश. बरोबर आहे. मग हा क्रम जास्त बरोबर आहे. बरोबर आहे. वायू आणि आकाश. वायू आणि आकाश. पाचवी आपल्यात आहे. तिकटामध्ये तेज असेलच ना. ठीक आहे ना. तर मग तेज मध्यभागात आहे आणि नंतर तो क्रम येत आहे. म्हणजे जिथे तेज आहे मधुर आम्ल लवण, तिखट, कडू आणि तुरट, हा बरोबर क्रम. इथे तेज आहे कारण हा तेज वाढवता चाललेला आहे. मधुर मधला तेज एकदम कमी आहे, आम्लामध्ये तेज थोडं प्रमाणात आहे, लवणामध्ये खूप जास्त वाढलेला आहे, तिखटामध्ये पुन्हा तीक्ष्णता त्याची वाढलेली आहे. इथे आम्लता, इथे तेजाची सस्नेह भावना इथं आहे, इथं बिलकुल नाही आहे तिखटाच्या बाबतीत. कडू रसामध्ये ती कंप्लीट संपलेली आहे. तर आकाश तत्वासोबत त्याची विलीनता वाढलेली आहे आणि तुरटामध्ये आकाश तत्व प्रधान आहे. तर हे क्रम जास्त बरोबर आहे. हा कमी जास्त होऊ शकतो. ठीक आहे. कटू तिक्त कशा आहेत चरक मध्ये सांगितलं. मधुर आम्ल लवण, कटू तिक्त कशा. कटू तिक्त कशा. तिक्त कशा. तिक्त म्हणजे कडू. जास्त बरोबर. तर बरेच वेळा ते कॉलेजमध्ये असताना आम्हाला कन्फ्यूज व्हायचं नेमकं ते कसं काय. आणि थोडंफार ते दिसताना तसं दिसते. तुम्ही खालचं वर केलं ना आणि वरचं खाली केलं तरी असा फारसा फरक जाणवत नाही. पण मग प्रत्येक द्रव्याच्या बाबतीत विचार केला, गुणाच्या बाबतीत विचार केला तर ते रसाचा क्रम तसं दिसतं. आणि पंचमहाभूतासोबत कनेक्ट केलं तर आपल्याला पाचही महाभूताचा क्रम माहिती आहे आणि सगळ्या बाबतीत तुम्ही तो नियम लावू शकता. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश याच पद्धतीने हे सर्क्युलर फॉर्ममध्ये राहील. निर्मिती आणि उत्पत्ती, स्थिती आणि लय किंवा चय हे याच क्रमाने कुठेही दिसेल तुम्हाला. म्हणजे हा क्रम बदलत नाही, हा बेसिक पॅटर्न आहे, याच्यावरच काम करायचं. त्यापैकी पहिले 3 गोड, आंबट व खारट वायूचा नाश करिता व बाकीचे 3 त्याचा प्रकोप करिता. शेवटचे 3 कटू, तिखट व तुरट कफाचा नाश करितात व बाकीचे 3 त्याचा प्रकोप करितात. तुरट, कडू व गोड हे रस पित्त शमवितात व बाकीचे पित्त वाढवितात. आता कुठे कुठे काय होते पण की आपण तिखट खाल्लेलं आहे तेव्हा आपण काय खातो मोस्टली? तिखट खाताना काय खातो? तिखटाचा तिखटपणा कमी करायचा असेल आपल्याला प्रॅक्टिकली पाहावं लागेल की लोक काय करत आहेत. कारण आपण काम तर त्यांच्यावरच करायचं आहे. मग ते काय खाल्ल्यानंतर काय खातात त्याचा गुणाचा संबंध जोडायचा. ठीक आहे. तर हे आपल्याला आजूबाजूच्या लोकांसोबत राहत असताना काय सध्या प्रचलित कंडिशन आहे, लोक कशा पद्धतीने काही गोष्टी त्या परंपरेनुसार वापरतील, काही लोक बाबतीत ते प्रयोग करतील. कारण की माणसाला पहिलेपासूनच प्रयोग करायची सवय आहे. किती सांगितलं दही आणि
रात्री खाऊ नका, लोक खातात है ना. आईस्क्रीम थंड याच्यात खाऊ नका वातावरणात, लोक उन्हाळ्यात सोडून ते खातील है ना. तर आता सध्या चालू आहे ना, पाऊस पडत आहे आणि इकडे आईस्क्रीम घेऊन चालणारे लोक मी पाहिलेले आहेत. काल परवाच एक 2 जण मुलं, एक मुलगी मुलगा, पाऊस पडत आहे, दोघांच्या हातात आईस्क्रीम. तर हे तर प्रज्ञाप्रद आहे. मग ग्रंथात सांगितलेलं आहे की प्रज्ञाप्रद घडत असेल तर आजार होणार, आपण ते पाहू शकतो. आता आपली मिमी बिमार होती काल, परीने तिने उन्हात खूप केलं, आज परी बिमार आहे. तिला त्रास व्हायला लागला, म्हणजे ते एकमेकाचा त्रास पण होत आहे, संसर्ग पण होत आहे. तर ते आपल्याला कुठं ना कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला तशाच आयुर्वेदात दिलेल्या आहेत, ते पाहायच्या असतील तर आपले डोळे उघडे ठेवून ऑब्झर्वेशन माइंडने पाहायचं. तुम्ही फक्त दवाखान्यात येत आहे म्हणून तो ऑब्झर्वेशन नाही करता, तर तुम्हाला ऑब्झर्वेशन आजूबाजूच्या असणाऱ्या लोकांमध्ये करून पाहायचं की बाबा हे असं आहे का, तसं आहे का, असं करता. ठीक आहे. सर ते नॉनव्हेजवर आपण लिंबूचा आता आपण बोललो, हां. तर मग ते हेतू म्हणून आपण बघणार ते कशा म्हणजे आम्लपित्तामध्ये किंवा असं काही? हो ना. असं नाही पण काय, आता समजा नॉनव्हेज खाणारे लोक पाहिले की आपण लिंबू जास्त पिळून खातात. आता माझा एक मित्र आहे, मी त्याचं तिखट खाण्याचं प्रमाण पाहिलं. म्हणजे त्यांनी जर एखादी खिचडी ऑर्डर केली असेल किंवा मसाला भात केला असेल तर तो करताना सांगतो की त्यात चौपट 4 पट मिरची टाक, तू जेवढी टाकत आहे त्याच्या 4 पट मिरची टाका आणि ते तू मला दे. आणि त्याच्यातलं जर आपण थोडंसं एक घास खाऊन पाहिला तर ते आपण म्हणजे ते पचवून काय जिभेवर ठेवू शकत नाही, इतकं खतरनाक आहे. मग इतकं अग्नी जे आहे ते आतमध्ये घेत आहे तर ते काय करेल याचं इमॅजिनेशन एक वैद्य करू शकतो. एवढं तेज तत्व शरीरात चाललेलं आहे तर ते कुठे कुठे परिणाम करेल, पुढे भविष्यात त्याच्या सेल्स कशा काम करतील, पुढे त्याच्या शरीरामध्ये असणारा तेज तत्व काय काय भेदन करेल. कारण आपण पहिल्यांदाच म्हटलेलं की सस्नेहता पाहिजे त्याला, सस्नेह नसेल तर तो कोणाला सोडत नाही, तो जाळत नाही. तो काय जाळेल, कुठली नस फाडून बाहेर निघेल याची काहीही शाश्वती नाही. त्याला खूप सांभाळावं लागतं. तेज शरीरातलं सगळ्यात जास्त कुठली गोष्ट खतरनाक असेल तर ते तेज आहे. त्याला फार खाली जाऊ देता येत नाही, अग्निबांध्य व्हायला लागेल, आणि फार वर जाऊ देता येत नाही, कारण की ते दुसरंच काहीतरी शरीरामध्ये वातावरण तयार करेल, म्हणजे उष्णतेनं करपलेलं राहील, जळालेलं राहील. आता जे होणारे मोठे मोठे आजार आहे त्याच्या मागचं कारणही तेजतत्वाचं इतकं जास्त विचलितच नाही आणि त्याचा प्रभाव तसा दिसतो. तर ते तू जे म्हणत आहे की लिंबू पिळून ते काय करतात मॅनेज, तर ते काय करतात की आम्लरसाने त्याच्यातला तेज तिखटपणा कमी करण्याचा प्रयत्न करतात, ते बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न करतात खूप जास्त. आणि तो काय करायचं, त्याच्यावर खिचडी खाल्ल्यानंतर 2 लिंबू पाण्यात टाकायचं आणि ते पिळून ते पाणी पियायचं, म्हणजे तो घेतलेलं सगळं तेज तत्व त्याने बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचा. आता ते प्रज्ञाप्रद आहे, त्याच्या शरीराची गरज आहे, कारण शरीराची मागणी 2 पद्धतीने होते, एक शरीर संपवण्यासाठी होते आणि एक शरीर निर्मितीसाठी होते. जेव्हा शरीराच्या अगेन्स्ट तुम्ही जायला लागता तर शरीर संपवण्यासाठी शरीर मागणी करते. जसं आता माझी इच्छा आहे, माझं वजन कमी आहे, तर माझं वजन वाढवण्याच्या हिशोबाने एक मागणी असेल तर दुसरी मागणी शरीर काय करते, वजनाला आणखी कमी करण्याच्या हिशोबाने चॉईसेस ठेवायला लागते. त्याला त्या गोष्टी आवडत नाही. तुम्ही बरेचदा पहा, ज्यांना आम्लपित्त असते किंवा असा काही त्रास असतो वजनाचा, त्यांना दूध तूप लोणी आवडत नाही. वजन कमी आहे आणि दूध तूप लोणी खात नाहीत ते, म्हणजे याचा अर्थ शरीराची मागणी काय आहे की त्या वजनाला आणखी कमी करण्यासाठीची आहे. पण आता दुसरा अँगल विचार केला की शरीराला मागणी वजनाला कमी करण्यासाठी आहे की वजन कमी आहे म्हणून बाकीच्या ऑर्गनला प्रोटेक्ट करण्यासाठी. 2 अँगलने विचार करावा लागेल तुम्हाला. तो एक गोष्ट आहे की वजन कमी आहे, अशा अवस्थेत त्याचं जे प्रकृती आहे तीच ते मॅनेज करत नाही आहे, तर त्यात ते ॲडिशनल ह्या तुपाच्या ज्या गोष्टी आहेत, दूध तूप आणि लोणी याच्या गोष्टी आहे, ते मॅनेज करू शकेल का, त्याचं बल सहन करू शकेल, कारण त्याचा अग्नी तसा नाही आहे. बरोबर आहे. एखादा व्यक्ती रूढ आहे किंवा एकदा कृश आहे म्हणजे त्याचा अग्नी तसा नाही आहे ना. अग्नी असेल तर ते पचवू शकेल पृथ्वी तत्वाच्या वस्तू, आणि त्याच पद्धतीने शरीर पण होईल. बरोबर आहे. पण त्याचा अग्नी तसा नाही आहे, तर शरीराची प्रकृती जी आहे तशा गोष्टीची मागणी करत नाही. दोन्ही दिसते.
बरेच पेशंटमध्ये पाहतो की ज्यांना आम्लपित्त आहे त्यांना तूप बिलकुल आवडत नाही, ज्यांना किडनीचे आजार आहे त्यांना तूप आवडत नाही. तर ही दोन्ही प्रकारची प्रकृती दिसते लोकांमध्ये, की एखादी गोष्ट कमतरता आहे तरी ती गोष्ट आवडत नाही, ती डिनाय करतात. व दूध सोडून मला काय सांगा, दूध सोडून मला काय सांगा, मी कधीच आयुष्यात घेतलं नाही असं म्हणणारे पेशंट आहे. मी दूध घेत नाही, दुधाचा वास सहन होत नाही, तुपाचा वास सहन होत नाही. बरेच पेशंट पाहतो मी की दूध, तूप, लोणी आणि दुधाचे पदार्थ याचा वास सहन होत नाही असे म्हणून ते एकदम त्याला रिजेक्ट करतात आणि याच्या व्यतिरिक्त काहीतरी सांगा असं सांगतात. तुपाच्या ऐवजी तेल सांगा असं म्हणतात. मग शरीरात त्याची कमतरता आहे असं धरून तेलाचाच किंवा वाताचाच प्रकोप आहे असं धरून वात शमनासाठी तेल वापरायचं असा आपण विचार तिथं मांडू शकतो. म्हणजे पित्ताची गरज आहे की वाताची गरज आहे हे डिसाईड पण करावं लागेल. जर शरीर मागणी करत नाही आहे तर दोन पद्धतीने विचार करून पाहावा लागेल. कारण हा प्रश्न कन्फ्युजिंग आहे की जेव्हा शरीरात ती कमतरता आहे आपल्याला वाटते ती कमतरता भरून काढावं, पण ती व्यक्ती काय म्हणते की ती कमतरता मला आवडणार नाही आहे किंवा शरीराची मागणी तशी आहे. असं होताना दिसते का? तुला न आवडणाऱ्या गोष्टीची लिस्ट पहा काय आहे ते. मला हे बिलकुल आवडत नाही आहे अशा गोष्टी कोणत्या आहेत? शेंगदाणे. हा, शेंगदाणे. शेंगदाणे आवडत नाही, ठीक आहे, नंतर लोणी. लोणी आवडत नाही, है ना? तर आपण पाहायला पाहिजे की जे आवडत नाही आहे ती शरीराची कमतरता आहे की गरज. दोन्ही प्रकार दिसतात, पण मग ते इंटेन्शन दुसरीकडे असते. जर समजा ती गोष्ट गरज आहे पण शरीर ॲक्सेप्ट नाही करत आहे, मान्य नाही करत आहे, तर त्याच्या अगेन्स्ट दुसरा दोष कोणता तरी शरीरात ॲक्टिव्ह आहे. त्या ॲक्टिव्ह दोषाला पहिले शांत करावं लागेल आणि नंतर मग ही मागणी पूर्ण करावं लागेल. म्हणजे प्रभावी दिसणारा दोष जो आहे तो वेगळा आहे. पित्ताचं आपण देत आहे ट्रीट करताना, पण पित्तापेक्षाही वात प्रकोपित अवस्था जास्त आहे. मग वाताची ट्रीटमेंट पहिले करा आणि मग पित्ताला असून तूप मागणी होते का ते पहा. ठीक आहे, असा एक विचार आत्ता नवीन आला डोक्यात की हा आत्ता आपण असा विचार करू शकतो की ज्यावेळेस ज्या गोष्टीची मागणी आहे ते शरीर मान्य करत नसेल तर ती गोष्ट सोडून जी गोष्ट ती मान्य करत आहे ती गोष्ट त्याला दिली तर तो वात असेल तर वात प्रकोपित अवस्था कमी होईल आणि नंतर मग पित्ताचा विचार करायचा. असं करू शकतो का ते पाहू आपण. आता हे प्रयोग करत आहे आपण सध्या पेशंटवर की जी गोष्ट ते मागत नाही आहे त्याच्या विरुद्ध काहीतरी देऊन पाहायचं, म्हणजे त्याला ती शरीराला ॲक्सेप्ट होते का ते पाहू शकतो. आता हे आपले मामा आहे तिथं काम करणार, त्यांच्या मिसेसला आम्ही तुपातून औषध घ्यायला सांगत होतो, पण ते तुपातून औषध घ्यायला तयार नव्हते. लहानपणापासून तूप कधी खाल्लंच नाही, वास सहन होत नाही. पण त्यांना आम्ही सांगितलं की तेल वापरून. मग होऊ शकते आम्लपित्तामध्ये पित्ताच्या अनुषंगापेक्षाही वाताचा अनुषंग जास्त असेल, वाताचं त्याच्यात प्रकोपित अवस्था जास्त असेल किंवा आवरण असेल असं होऊ शकतं. ठीक आहे.